हॅलो, नमस्कार. तर मी आज माझ्या गावच्या घराची म्हणजे सासरच्या घराची होम टूर देणार आहे आणि हे खूप वर्षापूर्वीचं घर आहे. तर निदान त्याला 100 वर्ष तरी झाले असतील, पण थोडंसं रिनोव्हेशन करून आम्ही नवीन-नवीन करत गेलो आहेत. घरामध्ये एंट्री केली तर बघा, एका साईडला असा छोटासा पोर्च ठेवलेला आहे, जिथे की चूल वगैरे मांडलेली आहे. त्यानंतर म्हणजे दररोज करतो थोड्याशा भाकरी आणि चपात्या आमच्या त्यावरतीच असतात. त्यानंतर बाथरूम आहे. बाथरूमच्या दुसऱ्या साईडला म्हणजे बाथरूम झाल्यानंतर बघा रोड आहे दरवाजासमोरच आणि एका साईडला धुण्याचा दगड आहे आणि नळाची पाईपलाईन आहे. आणि हे बघा, तर हे आमचा मुख्य द्वार आहे म्हणजे मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्या बाजूला बघा मोठे-मोठे दगड, त्याला आम्ही घोडे असे म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. आणि 2 तलपी असे मोठे-मोठे दरवाजे आहेत. हे कोणते सागवानी असतील बहुतेक किंवा बाभळीचे असतात, मला पण माहिती नाही. कारण की खूप वर्ष झाले, माझ्या सासू म्हणजे सासरेंच्या अगोदरचं हे बांधकाम आहे. तर त्यांना 70-80 वर्ष झालेले आहेत, तरीसुद्धा हे बांधकाम जशास तसं आहे. आणि दरवाजाच्या बाजूनं पूर्ण मोठी-मोठी दगडं लावलेली आहेत आणि पूर्ण बांधकाम हे दगड आणि चुन्यामध्ये केलेलं आहे. तर बघा, ही जी फरशी दिसते ना, ती आत्ता आम्ही केलेली आहे. तरी 7-8 वर्ष झाली असतील याला. तर या फरशीखालीच एक तळघर आहे, परंतु आत्ता कोण जात नाही. त्यानंतर हे जे दिसतंय गोल घुमट आकार, ते दगडाचंच आहे आणि ह्याला आम्ही ढाळच म्हणतो. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वी जे पाहुणे-रावणे यायचे ना, तर ह्या ढाळजातच बसायचे. तर असं हे शिवाजी महाराजाच्या काळातल्यासारखं बांधकाम आहे. आणि पूर्ण दगडाचं आहे आणि ही जी भिंत आहे ती आम्ही सिमेंटची घेतलेली आहे, कारण की सगळ्यांचं कंबाईन होतं. त्यामुळे मग कंबाईन असल्यामुळं नंतर वाटण्या झाल्यानंतर ज्याची त्याने आपापल्या एक-एक भिंती घेऊन ढाळच वेगळी केली. आणि ही जी भिंत दिसते ना, ही एवढी मोठीचा भिंत आहे एक, म्हणजे आपल्या वावभर म्हणतात ना आमच्या इकडं, आपल्या 1 फूट म्हणतात ना 1 मीटर, तसं असं मीटर, 1.5 मीटरची एक भिंत आहे ती. आणि ते आम्ही कूलर ठेवलेला आहे. कारण की गरमीचे दिवस होते, त्यामुळं मग कूलर सगळ्यांनाच लागतो आणि येणारे-जाणारे पाहुणे त्यांना लागतंच कूलर. आणि मस्त असं थंड वातावरण असतं इथं. कसल्याही प्रकारची ऊन जाणवत नाही आणि खूप शांतता असते अशा घरांमध्ये. आणि एका साईडला आम्ही चप्पल स्टँड ठेवलेला आहे, दिसला असेल तुम्हाला. बघा, अशी आमची एंट्री आहे. त्यानंतर पुढे गेला तर हॉल टाईपमध्ये बांधलेलं आहे. बांधलेलं म्हणजे पहिलीच पूर्वीचीच जागा आहे ही. हे जे प्लास्टर केलेलं आहे, पूर्ण दगडाच्या भिंती आहेत त्यालाच प्लास्टर केलेलं आहे. त्यामुळे कुठे-कुठे तडे गेले त्याचे आणि खूप वर्ष झाले, 15 वर्ष झाले त्याला प्लास्टर वगैरे करून. आणि ह्या साईडची जी भिंत दिसते ना सोफ्याच्या मागची, ती पूर्ण विटांची आणि किचन तेवढं आम्ही आत्ता बांधलेलं आहे. आणि वरच्या ज्या छतावरच्या रूम आहेत ना, त्या आत्ता बांधलेल्या आहेत. नाहीतर पूर्ण सगळ्या भिंती वगैरे ना, त्या पूर्वीच्याच आहेत. आणि शेतकरी म्हटलं घरामध्ये तर धान्य येणारच. तर आता कमी झालेत कारण की विकलेत काही गोण्या. तर हे गव्हाचे पोते आहेत घरी झालेले आणि एका साईडला बघा मोठा असा फ्रीज ठेवलेला आहे. त्यानंतर तिथूनच पुढे आलं थोडंसं तर बघा, ही एक लादणी आहे. आमच्या इथे लादणी म्हणतात आता, म्हणजे पूर्ण दगडाची आहे ही. त्यातला खाली पण बघाल तर फरशी कोणत्याही प्रकारची नाही, सारवायचं आहे सध्या पण. आणि छान असं मोठं म्हणजे दगडांची बांधलेली गोल घुमाटाकार लादणी आहे. तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्या इकडे या रूमला लादणी असं म्हणतात. तर बघा, ही खाली मोठे-मोठे दगडेच लावलेले आहेत. या खाली एक तळघर आहे. तिथे पहिले जायचे, पण आता पूर्वीचे लोकांना भीती नाही वाटायची, पण आता खूप भीती वाटते. त्यामुळे मग आता कोणीही जात नाही. तर पाहू शकता इथे कलर वगैरे काहीही दिलेलं नाही, पण सिमेंटचा नाही, सॉरी, चुन्याचं आणि फक्त दगडाचं बांधकाम आहे हे. आणि या साईडला माझं लग्नातलं कपाट आहे आणि पसारा भरपूर आहे, तो इग्नोर करा. कारण की आता गावी म्हटलं तर पसारा येतो आणि आम्ही 10-12 माणसं एका घरात राहतो, तर पसारा येणारच. त्यामुळे मग आणि त्या आई आमच्या इथे असतात, त्यामुळे मग पसारा भरपूर घरामध्ये आहेच ऑलरेडी. शेतकऱ्यांच्या घरात भरपूर पसारा असतो. तर बघा, हे याचं पण जे दरवाजे आहेत ना, तेही लाकडीच आहेत आणि 2 तलपीच आहेत. आणि जे वरचं छत दिसतंय ना, ते फक्त पिलर घेऊन उभा केलेला आहे. जसं की सगळीकडे करतात आता कन्स्ट्रक्शन साईडला तसं. त्यानंतर बघा, हे आमचं छोटूसं किचन आहे. आता सुना वगैरे आले. पहिलं आई म्हणजे खालीच बसून बनवायच्या.
तर आता म्हणजे आम्ही आल्यानंतर हे रिनोव्हेशन झालेलं आहे. तर छोटंसं किचन बनवलं आहे, तिथेच रॅक लावलेलं आहे. म्हणजे हाताखाली ज्या वस्तू लागतात ना, त्या वस्तूंसाठी तिथेच जागा सुविधा केलेली आहे. डब्यांचा रॅक तिथेच फळ्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर हा ग्लास, तांब्या वगैरे सगळं कप वगैरे ठेवण्यासाठी ह्या छोटासा रॅकला बघा इथे तडे दिसतात. तर ही भिंत दगडाचीच आहे, तर त्याला प्लास्टर केल्यामुळं असे तडे जातात. तर बघा हा असा आमच्या हॉलचा लूक आहे. म्हणजे हॉल म्हणजे ढाजामध्येच सगळे बसतात, परंतु तिथे आमच्या आजीची बाज आहे आणि एका साईडला 2 चेअर ठेवलेले आहेत. म्हणजे भरपूर पाहुणे आले आपल्या जवळचे असतील म्हणजे घरातले सगळेजण असतील तर आम्ही इथे बसून जेवतो वगैरे. त्यानंतर तिथूनच पुढं थोडंसं बघा किचनच्या बाजूलाच एक लादणी आहे. त्याचा वापर आमच्या इथे फक्त कापूस ठेवण्यासाठी होतो. कारण की सीझनला खूप जास्त कापूस असतो. त्यावेळी पूर्ण ही लादणी भरते आणि आता आंबे पिकायला घातले होते. तर ही खूप मोठी आहे. त्याच्यापेक्षाही मोठी लादणी आहे आणि याला सारवलं जातं. आमच्या सासूबाई नेहमीच सारवतात आणि याच्यामध्ये फक्त कापूस किंवा जे खातं बियाणे लागतात ना शेतीसाठी ते ठेवतात. परंतु आताच खाता बियाण्यासाठी आम्ही मागच्या साईडला एक शेड बांधलेला आहे. तर त्याची टूर तुम्हाला दिलेली आहे. ती तुम्ही बघून घ्या आणि म्हणून मग याच्यामध्ये फक्त कापूस ठेवतो. ज्यावेळी सीझनला कापूस काढला जातो, त्यावेळी ही लादणी पूर्ण भरलेली असते. 100-1 क्विंटल कापूस होतो. तर तेवढा कापूस या लादणीमध्ये बसतो. तर बघा हे असं छान बांधकाम आहे. असं वाटत नाही कुठेही की हे जुनं बांधकाम आहे. पण जशास तसं आहे. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि छान थंडावा असतो या रूममध्ये. म्हणजे या लादण्यांमध्ये थंडावा असतो आणि नंतर तिथूनच पुढे बघा या वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्याही पायऱ्या कोणत्याही आत्ताच्या नाही आहेत. त्याही पायऱ्या आम्ही आम्ही नाही बांधलेल्या आहेत. त्या पूर्वीच्याच आहेत दगडाच्या. पूर्ण एक मोठा मोठा दगड आहे आणि दोन्ही बाजूच्या भिंतीही दगडाच्या आहेत. परंतु त्याला प्लास्टर केलं आहे. तर बघा हे असं छान बांधकाम आहे. तुम्हालाही आवडलं तर नक्की लाईक करायला विसरू नका. इथे बघा छोटीशी देवळी आहे. तर देवळी म्हणतात, खिडकी म्हणत नाहीत, तर देवळी म्हणतात. आणि इथून पुढचं जे बांधकाम आहे ना वरचं, ते पूर्ण सिमेंट काँक्रीटचं बनवलेलं आहे. कारण की पूर्वीच्या काळचा आम्हाला कोणतीही गोष्ट नष्ट करायची नव्हती आणि दगडाचं बांधकाम हे खूप भक्कम आहे. त्यामुळे मग सगळ्यांचा निर्णय होता की बांधकाम जशास तसं राहू देऊया. म्हणजे पहिल्याचं जशास तसं राहू देऊया. फक्त पिलरवरती चढवून त्यावरती छत टाकून नंतर वर रूम बांधलेल्या आहेत. तर असा आमच्या छतावरचा असा लूक दिसतो मस्त बघा. इथे चिमण्या चिवचिव करत असतात. कोकिळ गात असते गाणे आणि अशा ह्या रूम आहेत. तर त्याची टूर मी तुम्हाला नंतर कधीतरी देईल. तर असं हे आमचं सुंदर आणि खूप छान आणि खूप मोठं घर आहे. छोटं म्हणता येणार नाही याला. कारण की सगळेजण खूप जण पाहुणे जरी आले तरी आम्हाला कधीही त्याची अडचण होत नाही. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.